महिला बसले बाबर पाठवले बाबर मी आहे कुठं मी घेऊन चाललोय सध्या आपण पाहतोय सुषमाताई अंधारे या खाली बसलेल्या आहेत आणि पोलीस अधिकाऱ्यांशी सध्या त्या चर्चा करत आहेत आणि खूप गर्दी असल्यामुळे पुढं दाखवता येत नाही, परंतु आपण पाहतोय की गेली 3 तास सुषमाताई अंधारे या लोकांशी चर्चा करत आहेत आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हे पाहत आहोत। आता सुषमाताई अंधारे या खाली बसून पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत आहेत।
डिपार्टमेंट तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण सर मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि शांतपणे तुम्हाला गरजच नाही सर 1,500 पोलीस तिथं थांबवायचे तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले तिकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही काय उपयोग आहे तुमचे सगळे पोलीस नाक्यावर सुपाऱ्या खात होते अहो दादा तुमचे पोलीस मेंटेन करत नव्हते नाक्यावर सुपारी खात होते ते गर्दीचं नियोजन नव्हते बरं या वडिलांच्या वडगावला एक पोलिसांचं संरक्षण नाही दिलं त्यांच्या हत्याकांड झाल्यावर काय आज त्यांना एकही संरक्षण नाही थोडं जाऊन दे थोडं पाहिजे इकडून काय की बैठते कसं थोडंसं लेडीज बसलेलं आहे समोर आपण लेडीज थोडंसं कुठे मार थोडंसं उभं राहून दे कसं दाखल करणार तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर तुम्ही तपास अधिकारी लेडीज त्या पैसे लेडीज पुढे बसले थोडी पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी तुला सांगतो सर्वांची नावं 29 पोलीस अधिकारी बदलीनंतर मुख्य आरोपी पाटील आत्महत्या केला आहे हा आमचा आरोप आहे त्यामुळे त्यांना पण आता तुम्ही म्हणताय सर जबाब ऐका सर तुम्ही जबाब मुळात ज्या लोकांवर आमचा आरोप आहे आमचा संशय आहे त्यांची नावं ऑलरेडी त्या चारवाडी पत्रात आहेत जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या जबाबाला काय अर्थ हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला मुली तुम्ही सांगा ना मी तपासावर पूर्ण मी समजू शकते सर आय जयकुमार गोरे कोण किशोर खान कोण हा टिकोजीराव त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा जयकुमार गोरे चारित्र्य ठरवणार का जयकुमार गोरेने स्वतःचं बघावं आधी चारित्र्य काय येते चाकणकर चारित्र्य ठरवणार का चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा मग दुसऱ्याच्या लेकरावर शिवतोडे उडवावे आज या घरातलं उस्तोड काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हा काही राजकारणी नाहीये हा काही बिझनेसमॅन नाही प्राध्यापक नाही शिक्षक नाही एवढ्या गरीब माणसाला जर त्रास देता राहू आणि जर राजकीय दबाव असेल तर तसं सांगा राजकीय दबाव आहे काही तर पोलिसांचा बरोबर आहे अगदी मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही सर आपण हुशार दोषींपेक्षा पदाने सुद्धा आपण आपल्याला हे सगळं भान आहे हे भान हुशार दोषींना का नाही पब्लिकली हे सांगता येत नाही हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही हा कुठला कैफ आहे आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे जसं आता आपण आम्हाला अडवतंय की हे मी इथं बोलू शकत नाही हुशार दोषींनी का अडवलं नाही हुशार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असेसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का आमचा कन्सर्न काय आहे ते समजून घ्या सर आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेचमध्ये पडायचं नाही आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करू शकाल तुमचे तपास
आता कसं जबाब नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर कसा ठेवायचा विश्वास? 6 माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत. सुनील महाडिक मोकाट आहे, जायपत्र्या मोकाट आहे. अहो त्या पाटीलचं तर नाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बहिणी? 3 बायकांनी नाव घेतलं. या केस संदर्भात शहरात प्रश्नाची नावाचा सभा होता. त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. आम्ही त्यांना आरोपी म्हटलं नाही. त्यांना स्वतःला जर आरोपी वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांना वाटतंय की ते स्वतः आरोपी आहेत तर त्याला आम्ही काही करू शकतो. चाकणचं काय करतात? गोरेचं काय करतात? पुढे जरा खाली बसतील का दादा? होय हो साहेब, जर खाली बसतील का तुम्हाला? आमची चॅनलवाली आपण वर्ष आणि सर आम्हाला हे पण सांगायचे आमदारांना दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर फलटणवासियांना जो त्रास झाला डिपार्टमेंटकडनं सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही. असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुराव्यानिशी दाखवले. तर मग हे असं का? असं जर तुम्ही डिपार्टमेंट इथं सहकार्य केलं तर ते लोक आज आमदार काहीपर्यंत आले नसतील. मग नेमकं काय प्रॉब्लेम आहे? का सहकार्य भेटत नाही? का गुन्हे दाखल करून घेत नाही? का एफ आय दाखल करून घेत नाही? का आमदार काहीपर्यंत यायची वेळ आली या लोकांना? जर अख्ख्या परिसरामध्ये लोक आपल्याबद्दल काही लोक अख्ख्या परिसरामध्ये लोक वेगवेगळ्या रिझल्टच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी त्या परिसराच्या त्या वाईट त्याच्या संबंधाने एक तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची नाही. पण मुळात माझं ऐका सर, माझा मुळात आक्षेप तुषार दोषीवर आहे. माझा आक्षेप तुषार दोषीवर आहे. कारण तुषार दोषी अश्विनी पित्रे प्रकरणातही तेच केलं होतं, आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं. सर आपल्याला जायचं का? नाही आपण ज्या पद्धतीने आपण काहीच उत्तर देत नाही. आमच्या ते आपल्याला विचारते की ठीक आहे मी आपल्याबद्दल माहिती करते, मला सांगा की मला म्हणता सर आपण अर्धा तास आपण हवं तर आपण आपल्या ऐका सर, आपण केबिन मध्ये जा. आम्ही सर माझा एकही माणूस ऐका ना सर, 500 लोक तुमच्या गेटवर 500 लोकांना माझा एकही माणूस इकडे येणार नाही. माझा एकही माणूस आमचा हलणार नाही. मला माझ्या लोकांवर विश्वास आहे. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून निवडले त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही वेळ घ्या सर. तुम्ही ऑफिसमध्ये जा. हां तुम्ही तुमच्या ऐका सर, मला स्पेसिफिक गिरेजी सांगते ते आरोपी करून टाका साहेब, जाऊ द्या. मान्य चाकणकर सोडलं, जयकुमार गोरे सोडलं, त्याच्यावर निधन करवते. आता माझा एवढा तपास अधिकारी आहात. हॅलो 6 लोक नमस्ते, बोला काय लाईन चालले, बोला 2 फलटणमध्ये चालू आहे. हो येतो की आता घेतलं की तुमचं नाव पेपरमध्ये टाकली, बातमी जाहिरात टाकली. हो येतो की साधं सस्पेन्शन झालं नाही साहेब.
नाही आपण अर्धा जरी हा संबंधाने आपण एक सात उत्तरं देऊ शकतो एवढं तरी आपण विचारू शकतो नाही किती सोपं करून देते आपल्याला सर्व तपासाचं दहा लोकांना ऐका ना हे सातवी जिंदे कारवाई करतो म्हणत नाही सोडा कारवाई करणार नाही कारवाई करतो आणि हे एक बाई इथे येते अत्यंत गलिच्छपणे बोलते आणि पोलीस बोलत नाही बाजूला बसताना काही शब्दाने बोलत नाही जे सर जो आपला इनर कॉन्शियस आहे या सतत विवेकाने आपण माझ्याशी चर्चा करत आहात हा सतत विवेक अशा गोष्टीच्या ठाई का याचं उत्तर आपण देऊ शकत नाही तर समजू शकते पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे त्याचं नुकसान शब्दात नाही आम्ही काय म्हणतोय सर तुम्ही मध्ये घेऊन काहीच करणार नाही माझी प्रेस कॉन्फरन्स तीन तासाच्या कॅरेक्टरचं तिकीट घ्यायला पण त्यांना 3 तासाच्या आत तुम्ही देता आणि एवढी सगळी माणसं इथं बसली त्यांना ऑलरेडी पाठवलं तुम्ही वर्ण दादा खाली खाली बसून घ्या पाठीमागे सर सगळे कॅमेरे इथे कार्यकर्ते बाजूला ताई तुम्ही वर या बसायला कॅमेरे लावू द्या सगळे वर या जा तिथे कॅमेरे पुढे घेऊन पुढे या पुढे शक्ती पुढे या इथं किती ये इथं ए दादा जागा तरी द्या शक्तीला जागा शक्ती पुढे या दादा तुम्ही इथे कॅमेरामॅन इथं पाठीमागे
ह्या कॅमेरामॅनला पुढे घ्या. गॅस संपवण्याचं काय करतो मॅडम मी तिथं जाणार आहे पुढे प्रश्न माझ्या मागून जाईल माझ्या मागून जाईल इकडे जागा काहींना जाऊ द्या होत्या ताई जा पुढे तुम्ही तसं जाऊन द्या नाही कोणाला नेक्स्ट तिकडे उभे राहतील ना ताई ते स्टँड पडतील ते कॅमेरे पडतील दाबू नका रे मागण्या ताई जवळ दे काय माहिती आता काय आम्ही तुमच्यासाठी जातो ह्या लोकांना जयकुमार आता ते म्हणजे पोलीस नोटीस काढू शकत ताई घरचे माणसं ज्या अर्थी ते चौखर उधळू शकतात ते आमदार खासदार आहेत आणि त्यांना पोलीस नोटीस काढू शकतात. मी त्यांना असं म्हणते की 6 लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही. ते म्हणतात की तपास झाल्यावर तपास कोण करणार तर ते करणार. माझं म्हणणं आहे की मुळात आमचा डिपार्टमेंटवर विश्वास असेल. ज्या पद्धतीने आता डीवायएसपी साहेबांचा डीवायएसपी साहेब आमच्याकडे घरची माणसं डीवायएसपी साहेबांना कार्यकर्त्यांना द्या की मुंडे त्यांच्या घरची माणसं आहेत जागा द्या. अक्षरशः आम्ही निवेदन न देता उचलून घेऊन गेले ते निवेदन हे फार उचलून घेऊन गेले त्यांच्याच मनाने. याचा अर्थ काय दहशत असू शकते. मला एवढा वेळ मी काहीच बोलले नाही पण आता माध्यमांच्या वतीने हवं तर हे बूम उचला आणि रणजित नाईक निंबाळकरांच्या घरी ते असं म्हणाले की 6 वाजता मी उत्तर सभा देणार. मला एकच उत्तर पाहिजे. उत्तर द्यायचे का त्यांना. मला त्यांच्याकडून उत्तर पाहिजे की काय आमच्या लेकराला न्याय देण्यासाठी तुम्ही सोबत थांबणार आहात का. तुम्ही येणार आहात का इथं. या 6 लोकांवर आरोपपत्र दाखल होण्यासाठी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर, माजी खासदार रामराजे निंबाळकर, हे सगळ्याच लोकांनी यावं. एकाने नाही सगळ्यांनीच इथे यावं. तिकडे बसून उत्तर देण्यापेक्षा शह आम्ही काय इथं कुस्त्यांचा सामना करायला आलो नाही. आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही. आम्ही मदत मागायला आलोय. आम्हाला मदत पाहिजे आहे. विचार करा हा जर ॲटिट्यूड अधिकाऱ्यांचा असेल तर एकटा माणूस आल्यावर त्याचं काय म्हणणं आहे. जर त्यांना असं वाटतंय की लोक थांबतील आणि निघून जातील तर माझी लोकांना सुद्धा अडवणूक नाही. अगदी त्यांना वाटलं तर त्यांनी बिनधास्त घरी जावं काही म्हणजे नाही. मी अगदी एकटी सुद्धा इथं बसून राहायला तयार आहे. पण जर त्यांना उत्तरच द्यायची नसतील आणि या सगळ्यांमध्ये तिकडे खुर्च्या मांडण्यापेक्षा इथं आमच्या शेजारी या आणि एका लेकीच्या न्यायाचा लढा आहे तो लढा लढण्यासाठी इकडे थांबा आणि ही 6 नावं कधी आरोपपत्रात येणार आहेत याचं उत्तर आम्हाला द्या. डीवायएसपी साहेब असं म्हणाले की कुटुंबियांचा जबाब जो आहे तो नोंदवला जावा. जबाबामध्ये जर त्यांनी सांगितलं तर आम्ही तो रेकॉर्डवरती घेऊ. तुमचं असं म्हणणं आहे की जे 4 पानी पत्र लिहिलेलं आहे त्याला सुसाईड नोट म्हणून कन्सिडर करा आणि थेट आरोपी करा. नातेवाईकांचा जबाब महत्वाचा असतो पण त्याहीपेक्षा ज्याचा जीव गेलाय त्याचा मृत्यूपूर्व जबाब अधिक महत्वाचा आहे आणि मृत्यूपूर्व जबाबामध्ये स्पष्टपणे 6 नावं मेन्शन केलेली आहे.
मग अजून कुठल्या जबाबाची वाट बघता येते? वेड्यात काढता आम्हाला, मूर्ख होता मी, डोक्याला कुठे तेल लावतोय. मग आता काय जबाब देणार आहे की नाही? कुटुंबीय जबाब देणार आहे की नाही? आमचा विश्वासच नाही राहू त्यांच्यावर. या अशा पद्धतीने जर ते द्यायचंय का नाही, निघालो मी, उपकार करताय आमच्यावर. सिस्टीम सांगते तुम्हाला, म्हणजे चाकणकर सारखी बाई आबरूचं मातेरं करायला जेव्हा इथं येते तेव्हा तुषार दोषी मागे पुढे करतात आणि अख्खा गाव इकडे गोळा होतो. तेव्हा अधिकाऱ्यांना थांबायला नको होतं. म्हणजे आम्ही इतका वेळ गोडीत बोलतोय, नम्रतेने बोलतोय, विनयानं बोलतोय, याचा तुम्ही गैरफायदा घेताय का? आता जर तुम्ही इथं बसणार आहात, तुमची पुढची भूमिका काय असेल? दादा, मी किती वेळ इथं बसणार आहे याचं उत्तर आता उत्तर सभेने द्यावं. म्हणजे काय पोलिसांकडून नाही भेटलं तर रणजित निंबाळकरांच्या उत्तराची अपेक्षा? त्यांच्याकडे जावं लागेल मला. ते मोठे आहेत ना, त्यांच्या दारात जाऊन बसावं का मी? हे उत्तर देत नाहीत तर त्यांनी मला मदत करावी. नाही, मात्र आरोपींना जर आरोपी करायचं असेल तर पोलिसच करू शकतात ना. आरोपींना आरोप हे बघा, आम्ही पुन्हा म्हणतो की पोलीसच करू शकतो. म्हणून पोलीस स्टेशनला आलो की नाही. राजकारण करायचं असतं तर आम्ही चौकात सभा केल्या असत्या की नाही. आम्ही इथं का बसलोय, का एवढं ऊन डोक्यावर घेतलं? आम्हाला न्याय पाहिजे म्हणून घेतलं. त्यांना ऐकायचं नसेल तर आम्ही काय करायचं? 6 लोकांना आरोपपत्रांचं काय करणार आहात याच्यावर ज्या पद्धतीने डीवायएसपी बोलतात, तर डीवायएसपीचं एकूण जर देहबोली बघितली तर ते बिचारे किती प्रेशराइज्ड आहेत ते लक्षात येतं. त्यांना सांगितलंय आज जा, हवं तर एकांतात बोला तुषार दोषींशी बोला. काय ते प्रमोद डीवायएसपी साहेब आलेले होते, काही मुद्दे तुम्ही त्यांच्याकडे मांडलेले आहेत. कुटुंबीय म्हणून त्यांनी दिलेल्या उत्तरावरती तुम्ही समाधानी आहात का? जर तुम्हाला जबाब नोंदवायचा नाही तर मग तुमची भूमिका काय असणार? जर कदाचित पोलीस स्टेशनला जबाब नोंदवला नाही तर मग थेट कोर्टामध्ये तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं. मी त्यांना असं विचारलं की जर आम्ही त्यांच्यासमोर जबाब नोंदवले आणि तिने ज्या खुलाशामध्ये त्यांची नावे मेन्शन केली आहेत पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची, ती जर आम्ही दिली तर त्यांना तुम्ही चौकशीसाठी कस्टडीमध्ये घेणार का? तर त्यांनी असं सांगितले, हे तुम्हाला मी ओपनली डिस्कस करू शकत नाही, मी तुम्हाला एकांतात समजवेल. जर मला ते उत्तर त्यांचं अपेक्षित वाटलं आणि मला जर पटलं तर त्यानुसार मी विचार विनिमय करून जबाब द्यायची की नाही कळवेल. जी 6 नावं घेतलेली आहेत त्यांना आरोपी केलं जावं. चौकशीच्या खुलासामध्ये तिने ज्या आरोपींची नावं केलं त्या सर्व आरोपींचा चौकशी व्हावी आणि जे यामध्ये दोषी दिसतील त्या सर्वांना कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या सगळ्या राजकारण केलं जातं. राज्य महिला आयोग महत्त्वाची संस्था आहे. त्यांच्या अध्यक्षांकडून अशा पद्धतीनं प्रतिक्रिया येते. कुटुंबीय म्हणून तुम्ही राज्य महिला आयोगाच्या मैदानाच्या प्रक्रियेमध्ये असतात, मात्र त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया आली. त्यांना न्यायदानाचा अधिकार नसतो. 1 मिनिट, प्रदीपजी जरा करेक्ट करते. त्यांना न्यायदानाचा अधिकार नाही, त्यांना फक्त रेकमेंडेशनचा अधिकार आहे. शेंड्यावर शहाणं होऊ नये, त्यांनी उगाच वासरात होंडेगाय शहाणी होऊन बोलू नये. त्यांच्या अधिकार कक्षा अत्यंत छोट्या आहेत. एखाद्या बाईचा आबरूचं मातेरं करायला येते काय ती इथं? तुम्ही आता मग त्यांच्याकडे काय भूमिका मांडणार आहात? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याच्यावरती तुमची भूमिका आम्ही सांगितले अजितदादांना न घेता, कुठली आमची बाजू ऐकून न घेता सरळ सरळ त्यांनी आरोपींना समर्थन दर्शवलं आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो. चला मागे या. चला मागे सगळं. काय अधिकार आहे चाकणकर? चला. आणि सर सगळ्यांना माझी विनंती आहे की आज संध्याकाळी 6 वाजता सभा ठेवली त्यांनी. आज मी दिगंबर रागवण्याची मिसेस जयेश रागवणे. आज आमच्या कुटुंबावरती आमचा पाठ हे सगळ्याला माहिती आहे, जगाला माहिती आहे, तालुक्याला माहिती आहे. पण त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तर दे, माझ्याकडे प्रश्न आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी मला विचारावी, मला बोलवावं तिथं. ह्यांना बोलवून काय उपयोग? माझ्याकडे आहे ना 26 कोटीची बिलं कशी खोटी मारली, ती खोटी बिलं घेऊन येते. आपण काय काय कारनामे केलेत, कारखान्याचं कसं काय केलंय, सीतामाईला घाट जाणारा कसा रस्ता बंद केला, ते सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. IDBI बँकमधून जी शेतकऱ्यांची हे सातबारे काढले, सातबारा काढून त्यांच्यावरती 5-5 लाख रुपये कर्ज कसं काढलं, खोट्या सह्या कशा मारल्या, त्या नोटरी आहेत माझ्याकडे. एकूण 5 कोटीचं कर्ज त्यांनी स्वतःच्या नावावर वळवलं की दुष्काळजन्य भाग आहे आणि आम्ही ते आता हे करतोय. आणि त्यांनी ते 2 वर्ष वापरलं आणि मग ह्याला मनी लॉन्ड्रिंग म्हणतात, बरोबर ना? आणि आज माझ्या नवऱ्यावरती SBIचं 2.5 कोटी लोन काढलं आणि ते त्यांना ट्रान्सफर केलं आणि ED लावली.
मग त्यांनी मला प्रश्न विचारावेत. माझं आव्हान आहे त्यांना जाहीर की त्यांनी मला बोलवावं. आज माझ्यावरती सभेत काही आरोप होणार आहेत ते उद्याच्याला आमच्या मुलीच्या मम्मीला तिथं आणत्यान, त्यांच्या पहिल्या पत्नीला तिथं आणत्यान, काही आरोप करतात. पण ते मला स्वीकार नाही. फलटणच्या जनतेने त्याच्यावर विश्वास ठेवू नये. 15 वर्ष झालं मी हे राजकारणात आहे, त्यांच्याबरोबर, त्यांच्या मिसेस बरोबर, रणजितसिंह नाईक निंबाळकरांबरोबर खंडाला खंड लावून प्रचारात आहे. त्यांचं काम केलंय. त्यांना निवडणूक 2019च्या लोकसभेला खासदार बनवण्यात सिंहाचा वाटा आहे माझ्या पतीचा. त्यांनी माझ्या प्रश्नांना उत्तर द्यावेत, मला तिथं बोलवावं. माझं त्यांना जाहीर आव्हान आहे. एक प्रश्न होता, जर तुम्हाला पोलीस संरक्षण मिळालं, ताई पोलीस संरक्षण मिळालं तर तुम्ही संध्याकाळच्या उत्तर सभेला हजर होणार का? एक मिनिट थांबा. मला पोलीस संरक्षण का द्यायचे? मारणार आहे कोण करणार आहे? मी मेले यायचं दूध पिला. पोलीस संरक्षणाचा काय विशेष आहे? मी पुन्हा सांगते, आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही. आम्ही आव्हान करायला आलो नाही. आम्ही म्हणतोय की तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा, तुम्ही उलट आमची मदत करा असं आमचं म्हणणं आहे. आमची मदत करा दोघांनाही म्हणतोय आम्ही. इथले जे 2 मोठे नेते आहेत, बीडच्या लोकांनी इथे येऊन बोलायची काय गरज आहे? मदत माध्यमातून मागणार मग थेट त्यांच्याकडे जाणार. आता सध्या तर बसली त्यांनी 6 वाजता. ऐका, ती मोठी माणसं आहेत. त्यांनी 6चा वेळ म्हणल्यावर आपण आधीच कसं जायचं बरं? गरीब माणसाच्या घरी किती जाता येते, मोठ्या माणसाच्या घरी. घटनेच्या 3ऱ्या दिवशी खासदार म्हटलं होतं की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवा. लांबी तेवढी काय आमची विनंती आहे. फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तुम्ही खटला चालवा, पण आरोपीचं पहिल्यांदा सुनिश्चित करा. जे आरोपीत सुनिश्चित झाले नाही तर शिक्षा कुणाला करायची? कदाचित बदने आणि बनकर या दोघांची नावं सांगून काही तपास गुमराह होतो का? या घटनेला जेवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली तेवढंच इतर इथला विरोधी पक्ष तेवढा जबाबदार नाहीये. ना मला त्या रणजित नाईकाशी घेणं देणं आहे, ना त्या रामराजेशी घेणं देणं. तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायच्या ते खेळा ना, आम्हाला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये? आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे. राजकारण करण्यापेक्षा 2 जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी FIR होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा. तुमचे पॉलिटिकल स्कोअर आमच्या आडून सेट करू नका. 6 जण जे तुम्ही म्हणताय आरोपी करा, त्यांची नावं पुन्हा एकदा तुम्ही सांगा. मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अंशुमन धुमाळ, DYSP राहुल धस, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 PA शिंदे आणि नागटीळ. किती नाव आहे? सुनील माडिक यांचं पण नाव आहे. हो, सुनील माडिकांचं पण नाव विसरायला लागलं. या सुनील माडिक यांच्यामुळे चौकशी समिती स्थापन झाली त्यांच्याकडे. सुषमाताई, मी गेल्या 4 महिन्यापासून RTI मध्ये PM रिपोर्ट मागितले होते. माझी इथं जी घटना घडली त्या संदर्भात मी 4 महिन्यापासून SP यांना पत्र व्यवहार करतो की PM रिपोर्टमध्ये छेडछाड झाली. माझ्या तक्रारीची PM रिपोर्टची जर दखल घेतली असती तर आज संपदाताई आपल्यामध्ये असती. कारण 4 महिन्यापासून मी हा पत्र व्यवहार केला. सुप्रीम कोर्टासमोर मी आता 7 तारखेला आंदोलन करणार आहे. जर माझ्या मृत्यू पश्चात ह्या दोघांना जर न्याय मिळणार असेल, म्हणजे बाळू शिंदे आणि संपदाताईला जर न्याय मिळणार असेल तर 100% मला तो मान्य आहे. मला एक गोष्ट सांगायची, खोट्याला किती स्पीड आहे बघा. दिगंबर आगोणींना एकानंतर एक खोट्या केसेस घेतात अडकवलं आणि त्यांच्यावरती मोका लावायचं म्हटलं त्याला किती स्पीड आहे. 13/12/2022 गुन्हा नोंद होतो. त्यानंतर निव्वळ 3 दिवसात प्रस्ताव रेडी होतो मोका सँक्शनिंगचा. 20 तारखेला आयजींकडे पाठवला जातो. त्याच्यावरती त्रुटी निघतात. त्या त्रुटींची पूर्तता होत नाही शेवटपर्यंत. 2 वर्ष झालं आज माणूस आतमध्ये, पण तरी पण त्या त्रुटींची पूर्तता होत नाही. काय त्रुटी आहेत त्या? सरकारी अभियोक्त्याचा, सरकारी वकिलांचा अभिप्राय घेतलाय का? काही इल्लीगल गेम केला दिगंबर आगवणेंनी, त्याचं विवरण केलंय का? जेव्हा एखाद्या व्यक्तीला मोक्का लावायचा असतो तर त्याच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करायला लागते. ती केली आहे का? ती आजपर्यंत केलेली नाही. स्पष्ट लिहिले याच्यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई केलेली नाही. मग असं असताना दिगंबर
आणि खऱ्याला न्याय मागतोय आम्ही. जे पीडित महिला डॉक्टर आहे त्यांनी त्यांच्या तक्रारी अर्जामध्ये लिहिले आणि माझा जर मृत्यू झाला तर त्याला ही लोक कारणीभूत आहेत असं धडधडीत लिहिले. असं जर असताना त्यांना चौकशीच्या कक्षेत घेण्यासाठी, निव्वळ चौकशीच्या कक्षेत घेण्यासाठी इतका खटाटोप करावा लागत असेल तर कसं नाही भेटणार आहे हे स्पष्ट दिसतंय ह्याच्यावरून. सातारचे SP कशा प्रकारे काम करतात, ज्यांच्या विरोधात तक्रार असते त्यांना चौकशी अधिकारी केलं जातं. कसा नाही भेटणार आहे? ज्याच्यावरती आरोप तोच चौकशी अधिकारी. असे एक नाही अनेक प्रकार आहेत पोलीस स्टेशन. एक गोष्ट सांगते, डॉक्टर प्रमोद मुंडेचं PGचं आज फॉर्म भरायचं त्यामुळे कदाचित डॉक्टर प्रमोद मुंडेला मला म्हणाले मी आणि संपदाचे वडील इथं जे जे आमच्यासोबत थांबू इच्छितात ते थांबू, ज्यांना काम धंदा आहे आम्ही कुणाला अडवणार नाही, बसून होतात. आणि उत्तर प्रत्युत्तर यापेक्षा पुन्हा पुन्हा म्हणते या आमच्यासोबत बसा, आमची मदत करा, आम्ही तुमची मदत मागतो, बसून होतो. आणि या निमित्ताने ऊसतोड कामगाराच्या एका लेकराचा जीव गेलाय. ऊसतोड कामगारांच्या जीवावर अनेकांनी राजकारण केलं. जर इथे एका लेकीच्या बापाला एवढा वेळ थांबावा लागत असेल तर ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर सातत्याने बोलणारे जे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांना आपल्या माध्यमातून आवाहन करतो. बीड मधल्या सगळ्या, कारण इथली माणसं आमच्या मदतीला येतील असं वाटत नाही, आम्ही वारंवार म्हणतो. जर इथल्या माणसांना आमच्या मदतीला यायचं नसेल तर बीड मधली माणसं येणार नाही. बीडचे ते तमाम नेते ज्यांनी ऊसतोड कामगारांच्या जीवावर फार राजकारण उभं केलं ते सगळे मोठमोठ्या पदांवर गेले. आमचं त्यांनाही आवाहन आहे, बघा काय चाललंय. तुम्ही ज्यांच्या जीवावर राजकारण करता त्यांच्यासोबत त्यांची लेकरं मेल्यावर काय होतंय ते, आणि तुम्ही सरकार पक्षात काही स्पष्टपणे नाव का तुम्ही पंकजा मुंडेंचं का घेतलं? ज्या पद्धतीने एकट्या पंकजा मुंडेच कुठे येतात? एकट्या पंकजा मुंडेच नाहीत ना, पंकजा मुंडे आहे, धनंजय मुंडे ना, एकट्याचं नाव किती काय? अख्खा आमचा ऊसतोड कामगारांचा पूर्ण जिल्हा आहे, अनेक जण आहेत, त्या प्रत्येकाला आमचं आव्हान आहे. आव्हान नाही, आव्हान. सोलापूरला लक्क दादा मूळ पलटण राहिलं सोलापूर गावात राहिला कॅमेरा काढून खाली बसा ना, खाली बसा. तिकडे या माईक. जमीर भाई, जमीर काय लावले
बाजूला रे खाली बसल्याशिवाय होत खाली बसा थोडा आवाज सोडा हवा पण येते जरा हवा पण पत्रकार सोडता बाजूला बाकी पाठीमाग गज